इथे उपस्थित आंबोली ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच, गेळे ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच, तसेच इथे ग्रामपंचायतीचे इतर उपस्थित सदस्य, पदाधिकारी, माझे सहकारी अधिकारी, कर्मचारी, ज्यांनी हा उपक्रम इनिशिएट केला ते गणेशजी जेठे साहेब, त्यांच्याबरोबर पत्रकार संघ, पर्यटन संघ, त्याचबरोबर विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, उपस्थित ग्रामस्थ, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम इतकी चांगली संकल्पना अंमलात आणण्यासाठी आपण जे प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल मी तुम्ही सर्वांचं अभिनंदन करते आणि मला देखील यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते. स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला माहीतच आहे की खूप सारे स्वच्छता अभियान होतात किंवा स्पर्धा होतात, परंतु त्याचे प्रयत्न टिकणं कायम हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्हा आपण पर्यटन जिल्हा असल्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची आवक आणि त्या अनुषंगाने पुढच्या ज्या नागरी जबाबदाऱ्या आपल्यावरती येतात त्यापैकी एक म्हणजे हा स्वच्छतेचा प्रश्न आहे. आणि स्वच्छतेची जबाबदारी ही प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर असल्यामुळे ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींना हातान सहन करावा लागतो. परंतु याच्याही पलीकडे जाऊन एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपला घराबरोबरच आपला परिसर आणि आपली पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. आज आपण इथे स्थानिक नागरिक, स्थानिक अधिकारी म्हणून इथे सहभागी झालेलो आहोत, परंतु आपल्याकडे येणारे पर्यटक यांची पण ती जबाबदारी आहे आणि आपण ही जी स्वच्छतेची वारी करणार आहोत त्यातून नक्कीच तो संदेश जाईल. कारण जबाबदार पर्यटन हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपण पर्यटन जिल्हा असल्यामुळे आपल्याकडे जवळपास आपल्या लोकसंख्येच्या दुप्पट ते तिप्पटीने पर्यटक येतात पूर्ण वर्षभरामध्ये. आणि पर्यटनाच्या बरोबरच जे प्रश्न उद्भवतात की स्वच्छतेचे असतील किंवा कायदा सुव्यवस्थेचे असतील, सुरक्षिततेचे असतील, तर हे प्रश्न देखील आपल्याला या प्रश्नांना देखील सामोरं जावं लागतं. त्यामुळे जबाबदार पर्यटन, रिस्पॉन्सिबल टुरिझम ही खूप महत्त्वाची संकल्पना येणं अपेक्षित आहे. त्याचीही सुरुवात आपण करूयात या अनुषंगाने, कारण आज आपण इथे ही स्वच्छतेची वारी करत असताना आपल्याला अनेक पर्यटक देखील आधीमध्ये भेटतील रस्त्यावर, त्यांना देखील आपण तो संदेश देऊया की एक तुमचं आपल्या जिल्ह्यात स्वागत आहे, परंतु तुम्ही देखील जबाबदारीने इथे थोडंसं आमच्याबरोबर ते सहकार्य करावं असं देखील आपण त्यांना आवाहन करू शकतो आणि ती देखील संकल्पना या निमित्ताने आपण सुरू करू शकतो असं मला वाटतं. स्वच्छतेचा हा जो आज आपण उपक्रम घेत आहोत तो नक्कीच कौतुकास्पद आहे, परंतु त्याच्यामध्ये शाश्वत हे वारंवार होत राहणं आवश्यक आहे. पुढची पिढी याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. जसं तहसीलदार साहेब म्हटले की याच्यामध्ये पुढच्या जे आहे प्रोसेसिंग युनिट्स असणं आणि त्याला एक शिस्त लावून देणं हे पण अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीने उत्साह दाखवला आहे मला नक्कीच म्हणजे मी आश्वस्त आहे की पुढे देखील हे चालू राहील वारंवार. याच्यामध्ये अनेक सारे लोक देखील सहभागी होत राहतील. त्याचप्रमाणे ह्या कचऱ्याचं जे प्रोसेसिंग असेल किंवा त्याची जी विल्हेवाट आहे त्याचं देखील एक शाश्वत आणि वैज्ञानिक पद्धतीने त्या गोष्टी होतील याची मला नक्कीच खात्री आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत आणि तुम्ही एक चांगला धडा पूर्ण जिल्ह्याला, राज्याला घालून देत आहात असं नक्कीच इथं नमूद करावं वाटेल. पुन्हा एकदा आपल्या या प्रयत्नासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.